श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरू. तर पहा, मंगळवारी मोठी कार्तिक अमावस्या आहे. तर ही अमावस्या खूप महत्त्वाची आणि अत्यंत लाभदायक अमावस्या मानली जाते. तर ह्या अमावस्येच्या दिवशी पहा, आपल्याला भरपूर साऱ्या सेवा करायच्या आहेत, उपाय करायचे आहेत. ही अमावस्या कार्तिक महिन्यात आल्यामुळे हिला कार्तिकी अमावस्या असं म्हटलं जातं. तर बघा, ही जी अमावस्या आहे तर या अमावस्येच्या दिवशी कार्तिक स्नान करण्याला सुद्धा खूप सारं महत्त्व आहे. पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करण्याला महत्त्व आहे. आणि जर पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करणं शक्य नाही तर काही वस्तू आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्या वस्तूने आंघोळ केली तर ते सुद्धा खूप पवित्र मानलं जातं. यामुळे आपले पापं असतात ते नष्ट होत. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला गरजू व्यक्तींना दान देखील करायचं आहे. म्हणजे स्नान आणि दान करण्याला अतिशय महत्त्व आहे. त्याचबरोबर आपल्याला आपल्या पितरांची सेवा करायची आहे, त्यांच्यासाठी काही उपाय देखील आपल्याला करायचे आहे. असं म्हटलं जातं, या अमावस्येला जर आपण पितरांची सेवा केली तर आपले जे पित्र आहेत तर त्यांच्या आत्म्याला शांती आणि मोक्ष प्राप्त होतो. ही जी अमावस्या आहे तर ती सुरू होणार आहे मंगळवारी सकाळी 6:24 ही अमावस्या 12 तारखेला सुरू होणार आहे. त्याचबरोबर ह्या अमावस्येची समाप्ती आहे 13 तारखेला पहाटे 5:01. तर पहा, आपल्या सर्वांना अमावस्या म्हटली की भीती वाटायला सुरुवात होते. सर्वांच्या मते की अमावस्या हा दिवस जो आहे तर तो खूप वाईट दिवस असतो. तर पहा, अमावस्या हा दिवस बाकीच्या सर्व दिवसांसारखाच. तर बघा, अमावस्या हा दिवस जितका वाईट आहे तितकाच चांगला देखील आहे. कारण वाईट करणाऱ्यांसाठी हा दिवस वाईट असतो आणि चांगलं करणाऱ्यांसाठी हा दिवस चांगला असतो. तर पहा, या दिवशी आपण घरातील जे काही दोष असतात, अडचणी असतात, नकारात्मकता असतात त्या दूर करण्यासाठी उपाय करत असतो. आणि हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी माता लक्ष्मी घरामध्ये आगमन करत असतात. त्यांच्या आगमनासाठी दिवे लावले जातात. त्याचबरोबर घरामध्ये काही उपाय देखील माता लक्ष्मीच्या आगमनासाठी आपण करत असतो. आता बघा, आपल्याला काही गोष्टी देखील या अमावस्येच्या दिवशी पाळायच्या आहेत. आपल्या घरामध्ये चुकूनही आपल्याला अशा काही भाज्या आहेत तर त्या खायच्या नाही. भाज्या ज्या आहेत तर त्या आपण जर अशा कळत नकळत जर खाल्ल्या तर आपल्या शरीराला देखील त्रास होतो आणि आपल्या घरातून माता लक्ष्मी ह्या सुद्धा निघून जातात. यामुळेच बघा, आपल्याला ही एक काळजी घ्यायची आहे की ह्या काही भाज्या मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या या दिवशी खाणं टाळायचं आहे. तर ह्या भाज्या कोणत्या आहेत, आपण खायला पाहिजे की नाही, याबद्दलची सर्व माहिती ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. आता बघा, सर्वात महत्त्वाची म्हणजे वांग्याची भाजी. तर वांग्याची भाजी अमावस्येच्या दिवशी आपल्याला चुकूनही खायची नाही. कळत नकळत दोन्ही गोष्टी लक्षात ठेवून आपल्याला ह्या भाज्या खायच्या नाही. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला घरामध्ये मुळा देखील खाण्याचं टाळायचं आहे. कार्तिक जो महिना आहे तर ह्या पूर्ण महिन्यामध्येच आपल्याला ह्या वस्तू खायच्या नसतात, परंतु ह्या प्रत्येकाला शक्य होत नाही. त्यामुळे आपल्याला ह्या अमावस्येच्या दिवशी ह्या 2 वस्तू खाणं टाळायचं आहे. त्याचबरोबर बघा, त्याचबरोबर लाल रंगाच्या भाज्यासुद्धा या दिवशी आपल्याला खाण्यात टाळायचं आहे. म्हणजे बीट असेल किंवा मग अजून कोणत्याही लाल कलरच्या भाज्या असतील तर त्या आपल्याला या दिवशी खाणं टाळायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला या दिवशी मांसाहार देखील करायचा नाही. कारण मांसाहार जर आपण या दिवशी केला तर आपल्या शरीराला खूप सारे इफेक्ट पडू शकतात, का भरपूर असे त्रास आपल्याला होऊ शकतात. आणि ह्या दिवशी मांसाहार करणंसुद्धा चांगलं नाही. त्यामुळे अशा गोष्टीसुद्धा आपल्याला पाळायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला तामसिक भोजन करायचं नाही. म्हणजे काय, जे कांदा लसूण असतात तर ते सुद्धा आपल्याला ह्या 2 भाज्या देखील आपल्याला खायच्या नाहीत. म्हणजे याचा वापर देखील आपल्याला भाज्यांमध्ये करायचा नाही. त्याचबरोबर आपल्याला उडदाची जी डाळ आहे, काळी डाळ असते पहा, ती डाळ देखील आपल्याला या दिवशी खायची नाही. किंवा उडदाचा पदार्थ देखील आपल्याला या दिवशी
तयार करायचे नाही किंवा खायचे नाही. आणि त्याचबरोबर चण्याची जी डाळ आहे त्याचेसुद्धा सेवन आपल्याला या दिवशी करायचे नाही. तर बघा असे काही पदार्थ आहेत तर ते आपल्याला या दिवशी खायचे नाहीत. तर आपण काय करतो, माता लक्ष्मीची आपण पूजा अर्चा करत असतो अमावस्येच्या दिवशी. त्यामुळे या दिवशी पहा असं आध्यात्मिकदृष्ट्या अशा काही गोष्टी आहेत तर त्या आपल्याला खाणं टाळायचं आहे. त्याचबरोबर बघा डांगर असतं, ते डांगरची भाजीसुद्धा आपल्याला या दिवशी चुकूनही खायची नाही. त्याचबरोबर आपल्याला या दिवशी कोबीची भाजी असते पहा, त्या कोबीच्या भाजीचं देखील सेवन करायचं नाही. पहा ह्या गोष्टी तुम्ही अमावस्येच्या दिवशी खाणं टाळाव्यात, कारण भरपूर साऱ्या अजून वेगळ्या भाज्या आहेत तर त्या आपण खाऊ शकतो आणि ह्या भाज्या वर्ज करू शकतो. आता बघा जर आपल्याला कोणी या दिवशी मिठाई खायला दिली, पांढऱ्या कलरची मिठाई जर आपल्याला या दिवशी कोणी खायला दिली तर ती चुकूनही खायची नाही. कारण पहा भरपूर तांत्रिक क्रिया अमावस्येच्या दिवशी केल्या जातात. त्यामुळे आपल्याला जर एखादी व्यक्तीबद्दल माहिती आहे की ही व्यक्ती जी आहे तर ती आपल्याला म्हणजे आपल्या समोर खूप चांगली बोलते, परंतु तिच्या मनात आपल्याबद्दल खूप वाईट गोष्टी चालतात हे आपल्याला माहीत आहे. मग अशा व्यक्तीकडून आपण कधीही अशा काही गोष्टी असतात तर त्या खाऊ नये. तर पहा असं त्यांच्याकडूनच नाही पण नकळत कुणाकडून सुद्धा आपल्याला या दिवशी पांढऱ्या कलरच्या जे मिठाई आहेत तर त्या खायच्या. तर त्यामुळे पहा अशा आपल्या स्वतःवर असे काही विघ्न ओढून घेण्यापेक्षा आपण त्या गोष्टी न खाल्लेल्याच बऱ्या. त्यामुळे अशा ज्या मिठाया असतात तर त्या आपल्याला या दिवशी चुकूनही खायच्या नाही. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर त्या आवर्जून पाळायच्या आहेत. तुम्हाला शक्य असेल तर ह्या गोष्टी नक्की पाळा. तर चला इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ही जी माहिती तुम्हाला मी दिलेली आहे तर ती तुम्हाला तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत जर शेअर करू वाटली तर नक्की शेअर करा. कारण ह्या गोष्टी तुम्हाला जर तोंडी सांगता आल्या तर नक्की सांगा. जर तुम्हाला शक्य नाही तोंडी सांगणं तर तुम्ही असा माझा व्हिडिओ जरी शेअर केला तरी चालेल. तर अशा प्रकारे तुम्ही ह्या गोष्टी नक्की पाळा. तर चला करते इथेच व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.